नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी ढोकळा घेऊन आलेली आहे. तो सुद्धा रोस्टेड ढोकळा. तर खूप छान लागतो, टेस्टला क्रिस्पी पण लागतो आणि मधून एकदम सॉफ्ट. त्यासाठी मी 2 वाटी रवा घेतलेला आहे, त्याला 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते आपल्याला चाळून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला त्याच्यामध्ये दही टाकायचं, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्सरला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आणि रवा असल्यामुळे हे 10 ते 15 मिनटं आपल्याला तसंच भिजायला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता आता 10 ते 15 मिनटं मी भिजायला ठेवलेलं होतं. त्याच्यानंतरून तुम्ही बघू शकता की त्या कशा पद्धतीने भिजल्या गेलेलं आहे हे बघ. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, पाणीसुद्धा टाकायचं आहे आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे. जो आपण भजी तळायला टाकतो तो सोडा आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचा आहे आणि भज्याला ज्याप्रमाणे आपण पीठ कालवतो त्याप्रमाणेच आपल्याला हे कालवायचं आहे. इकडे मी खाली कढईमध्ये पाणी टाकलेलं होतं. पाणी उकळायला आलं की नंतरून दुसऱ्या पातेल्यामध्ये सगळं बॅटर ओतून घ्यायचं आणि अशा पद्धतीने वाफवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण चेक करायचं की आपलं रेडी झालेलं आहे का नाही. ढोकळा चांगल्या प्रकारे वाफला गेलेला होता माझा. त्यानंतर त्याचे छोटे छोटे काप करून घेतले. इकडे मी फोडणीसाठी तेल टाकलं, मोहरी टाकली, हिरवी मिरची, कढीपत्ता व्यवस्थित त्याच्यात टाकून घेतला, थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तीळसुद्धा आपल्याला ॲड करायचे आहेत. मी वरतून तीळ ॲड केलेले होते आणि असं व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.